शिक्षण म्हणा किंवा नोकरी, बऱ्याच मुली आपल्या कुटुंबापासून दूर भाड्याच्या घरात राहतात. खर्च विभागला जावा म्हणून मुली एकत्र राहतात. अशाच 9 मुली एकत्र एका भाड्याच्या खोलीत राहत होत्या. पोलिसांनी एकदा त्यांच्या घरावर धाड टाकली. त्यानंतर जे दृश्य दिसलं ते पाहून पोलीसही हादरले. पाटण्याच्या बिर्ला कॉलनीत गेल्या 6 महिन्यापासून 9 मुली भाड्याच्या घरात राहत होत्या. मुली सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथं राहायच्या आणि मग बाहेर न जाता फोनवर बोलत राहायच्या. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी छापा टाकला. खोलीतील दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. पोलिसांनी 9 मुलींना अटक केली आहे. मुली नेमकं करायच्या काय? मुली एका बनावट कॉल सेंटरमध्ये काम करत होत्या. या बनावट कॉल सेंटरचा संचालक फैजान हा फुलवारी शरीफ येथील रहिवासी आहे. फैजानने स्वतः मुलींना त्याच्या बनावट कॉल सेंटरमध्ये कामावर ठेवलं होतं. मुलींसोबत काही तरुणही हे काम करत होते. आरोपी प्रत्येकाला दरमहा 1.5 ते 2 लाख रुपये पगार देत असे. चौकशी दरम्यान मुलींनी सांगितले की त्या कॉल सेंटर असल्याचं समजून कामावर आल्या होत्या. नंतर ही टोळी सायबर फसवणूक करत असल्याचं निष्पन्न झालं. ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पाटणा सायबर पोलीस स्टेशनने पर्दाफाश केला. कशी करायची फसवणूक? जेव्हा एखादा ग्राहक Amazon, फ्लिपकार्ट यासारख्या वेबसाईटवरून खरेदी करत असे आणि या वस्तू परत करत असे, त्यावेळी त्यांना पैसे परत मिळण्यात अडचण आल्याने त्यांनी संबंधित वेबसाईटच्या कस्टमर केअरला फोन केला. या टोळीने अनेक ई-कॉमर्स कंपन्यांच्या बनावट वेबसाईट तयार केल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांचा फोन त्यांच्यापर्यंत पोहोचायचा आणि तेव्हा फसवणूक करत असे.